नाही पण हा, नेरायला कळलं पाहिजे ना. डाव्या हाताने ठेवलेला असला ना सापडायला अजून नाही पूजा. हा, नको रोज सापडल. हा तिला मी तेच म्हणतो रडू टेन्शन घेऊ नको. ठेव, हातातले गेले मग नशिबातले जात नसतं आपल्या. ते तर नाही. हा मग तसं करून विचार सापडाच पिळ. डाव्या हाताने अहो ठेवलेला. न्यायला कसं काय वाटलं नाही पण आज दवाखान्यात आहे मी म्हणतो आज दवाखान्यात आहे मग आमच्या वेळ काय आहे ह्याची सुद्धा किंमत नाही त्यांना कळलं नाही माणसाला समजलं नाही. एक तर तुम्ही इथं सगळी नसल्यावरच कोणीतरी काटा काढलाय है का नाही? ते काय कळलं नाही हेच हा. काय कळलं नाही हा. हा. कधी गेले हेच कळलं नाही ते. तिला कळलं नाही का गेले नाही मग तिच्या ध्यानात नाही. हा मग ती म्हणते की ठेवतं ना आल्यावर ठेवलं का आई ग आई आल्यावर ठेवलं का आधी ठेवलं. आधी ठेवलं होतं आणायच्या आधी 4 हा. मग तेव्हा होतं म्हणते मग गेल्यावर गेले आधी गेले आता गेले काय माहिती ते. मला एवढं पण नाही की एवढ्या दिवस माझ्या लक्षात आलं मग? असतं की बाबा मी इथं हा ठेवलंय. मग आता 8 दिवस झालं ना खरं होय, होय. सोमवार बरोबर 8 दिवस झालं घर उडकती. मग पण आता रडून काय माघार येणार वय चोरणाऱ्या हो का आपण जे करायचं ते केलं का नाही मग किती त्रास करून घ्यायला लागले स्वतःला. अहो, कष्टच आहे माझ्या फुकळ आरामचा नाही पैसा माझा. मला मान्य आहे पूजा पण रड नको गं. नाही ते माहिती कुठं गेलं कोणी नेलं माहिती व. माझी मला माहिती. काय केलं नेणाऱ्याला कळलं पाहिजे. कसं हात लावावं माझ्या वस्तीला घ्यावं. का त्रास करून घ्यायला लागली पूजा हा आज त्रास घेतलं करून घेतलं सगळ्यालाच त्रास होणार आहे लक्षात राहू दे. घरातलं सोनं चोरीला गेलंय तुम्हाला सांगितलं होतं ते पूजाला म्हणलं मी डोक्यातनं काढून टाक तर ती काय ऐकायला तयार नाही. दवाखान्यात एक म्हणजे नाही का आमच्यावर इतकं मोठं दुःख डोंगर कोसळलेला असून सुद्धा लोकांना चोरी करायला काही कसं वाटलं नाही. आणि काल आम्ही देवाला गेलतो तिथं देवा तिथं पण बघितलं मी प्रत्येक ठिकाणी गेलं तर बघतोय तर कालचा कौल लागला घरातल्या माणसांनीच घेतलंय म्हणून. जाऊ दे दंब राहिला. जाऊ दे मग का लोट घ्यायला लागली एवढा तू ऐकायलाच तयार नाही ते. देश सोडून नाही मग काय सोडता तर येतो काय करता येत नाही याला मला माहिती. घेऊ घ्या अजून दुसरं नशिबात असं तरी येईल की ग. अहो माहित नाही घेईल मी हजर आहे पण ही गेलेली येणार आहे का वापस. मी त्यासाठी रडते. थोडं पण नाही 1.5 तोळ्याचं आहे बाबा. जाऊ दे 4-5 हजाराची गोष्ट असते तर मी विसरून दिली असते म्हणलं असते एवढं पैसा खर्च केलाय पण 1.5 तोळ्याचं आहे. हो अजून ही 1.5 तोळा असं समजायचं आपण आपल्या आईसाठी खर्च केला. समज असतो पण आताच एवढं गेलेत पैसे त्यात नाही असे झटका म्हणल्यावर नको वाटतं. एक तर सगळंच आहेच की गाणवात ठेवलेलं आहे की एक ठेवलं होतं ती पण नशिबात नाही असं वाटतं. तर मित्रांनो आता तिनं काय कसलं घातलंय बाबा साधं घातलंय म्हणजे देव पण एवढी परीक्षा घ्यायला लागलाय नाही की आमच्या आयुष्याची पगरा रांगोळीच करून टाकली आहे. इतकं त्रास म्हणजे कोणाला दुश्मनाला पण नको. आमच्या आयुष्यात काय कमी झटका येतो झटक्यावर झटका द्यायला लागलाय तो. आज कशी वाटली नाही की बाबा यांच्या मागे दवाखाना आहे आपण कसं एवढी डेअरिंग करावी. त्यांच्या मागे त्यांचं कसं चालू आहे दवाखान्यात आता बाहेर आले ते आपण असं कसं करावं की त्यांच्या घरातनं घेऊन जावं. एवढी डेअरिंग केली की माझी चावी कुठे ठेवती हे पण त्यांना माहित होतं. कुलूप उघडून त्यातनं नेलं. मग ते आपल्यातलंच कोणतं आहे आपलं ते घरातलं जावं. घरातलं जाय मला सांग चावी कुणाला माहित आहे का आपली आपल्या घरातल्या माणसाशिवाय कोणालाच माहित नाही. पण घरातल्या माणसं पण आमच्या घरातले असे कोण नाही जरी वर माझी चेन वर होती आधी चेन लगेच एवढं मग चेनच चोरीला गेली असते ना माझी पहिली. काय करायचं मग आता मला सांग बरं. काय नाही आता करायचं आता सगळं त्या देवाच्या हवाली सोडायचं. पूजा स्वयंपाक करत त्रास करून घेऊ नको. हे बघ तुझ्या कष्टाचा हाय तुला मिळेल. घरात तू डाव्या हाताने ठेवलं असलं तर अहो, तू त्रास करून आता मी काय उपयोग आहे का? आता 8 दिवस झालं 8 दिवस आहे दसऱ्या बरोबर आहे पण मला सांग तुझी चावी तुझ्या ध्यानात तुला माहिती कुठं ठेवलेला ती जागा त्या माणसाला माहिती आहे का नाही. ज्या माणसाला जाणून बुजूनच हे सगळ्या गोष्टी केल्या त्याला माहित आहे सगळं आमच्या घरात कुठं काय आहे कुठं नाही हे सगळ्या गोष्टी माहित आहे त्याला. जाणून बुजूनच केलं म्हणजे कोण ज्यानं घेतलंय त्यानं पण एवढं मात्र चोरी करून पचत नसतं.
हा. सोनं जसं दिसतं तसं माणूस दिसतं. ती जा- आम्हाला खरंच केलेलं कोणातनं माझ्या वाईट कोणाविषयी बोलायचं नाही, पण आमच्या सोबतच काय एवढं घडायला लागलंय, एवढं त्रास झालाय मित्रांनो. ही वर्ष इतकं बेकार गेलंय. माझं हॉटेल गेलं, माझं सुरुवात माझ्या हॉटेलपासूनच झाली. हॉटेल गेलं, माझी इंस्टाग्रामच्या आयडिया गेल्या, हे गेल्या वर्षी युट्यूबला सगळं हे झालं. गेल्या वर्षी ह्याच महिन्यात हॉटेल गेले. हा वारीच्याच वेळेला बंद पडलं ती बंद. नाही वारी झाल्यावर पण पडले का. हा, वारी झाल्यावर बंद. तर इतका त्रास मित्रांनो व्हायला लागलाय, मानसिक त्रास लय व्हायला लागलाय. आणि लोक इतकं म्हणजे निगेटिव्ह असलेले, इतकं म्हणजे नाही चोऱ्यान बेरे असल्या नाही करायला पाहिजे, एखाद्याच्या विषयी नाही करायला पाहिजे. मी तर दमलोय बघा आता मित्रांनो, कारण काय समजना झालंय आमच्या सोबतच असं घडतंय. मग काय तर नाही एवढं मायाळू माणूस. कुणी जर म्हणली विनायक दादा बरं आहे का, हातात हात देऊन मनावर बायको बोलते ती सगळ्यांना. सगळ्याला बोलतोय, एवढं पण चांगलं काय नाही मनाच्या माणसांसंग असं जमाना पहिला राहिला नाही. आता लोकांना पैसा फक्त महत्वाचा आहे, माणूस महत्वाचा नाही. बघ, पूजा केळाच्या गाड्यावर बरं का, ती जुलुनीची माणसं बॅग विसरून गेली. त्यात मध्ये शिकेच्या सुया, पाया दोन पुरींची लग्न होती, घंटन, पायातली पंजन आणि 1.5 लाख कॅश पेमेंट होता त्यात, आणि बारका मोबाईल पण होता. सगळ्यांनी ती मत आपल्यासारखी नसते ना द्यायची. मला आता मस्त आमच्या घरात आम्हाला भेटायला माणसं होती, त्यांचं आमच्या घरात सामान राहिलं होतं, पर्स राहिली होती, आम्ही फोन करून त्यांना माघारी दिली. हा. मग त्यातलं काय आम्हाला काढता आलं नसतं का. काय झालं माहित आहे का, ती पर्स पिशवी घरी नेली काय, कशाला कोण चौक वर कपडे होते त्याच्यावर, कशाला मित्र बघते का. मग आता कुठं तर आई चालायला लागली, आईला जरा हे करायला लागलोय, आणि पूजा त्यातनं बाहेरच पड नाही. तिचं पण बरोबर आहे. किती वेळा सांगितलंय की आता जे झालंय ते झालंय, आता इथनं पुढे आपण बघू, प्रयत्न करत राहायचं मित्रांनो. आपल्या हातातलं लिहिलं नशिबातलं कोणच नेऊ शकत नाही. त्यामुळे हिला म्हणलं तू लय टेन्शन घेऊ नको, त्रास करून घेऊ नको स्वतःला. तर काय ते काय ऐकणार, रडायचं थांबत नाही. जसं गेले, जसं दवाखान्यात आम्ही इथं आलोय, आम्ही दवाखान्यात रडलो रड, आणि दवाखान्यात इथं आल्यानंतर आता अजून रडतीच. इतकं म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायला लागली ना. तिला म्हणलं एक तर परत तुला दवाखान्यात ऍडमिट करायला लागेल मित्रांनो. तिला जेवण अशक्तपणा इतका आलाय, मान नाही म्हणजे नाही का, तिच्या आवडीची वस्तू होती ती, आणि त्यात घेऊन का तिच्या आवडीची वस्तू होती, आणि मी घेतलेली वस्तू तिला सांभाळून ठेवती. मग ती म्हणते तिच्या आता तिने सांभाळूनच ठेवली होती, पण ती चोरीला गेलं त्यात ती तर काहीच करू शकत नाही. वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतंय की चोरी करणाऱ्याला दया माया थोडी पण आली नाही का. जर ती आपल्यातलंच असेल तर, आमच्यातलंच असेल तर, आणि आमच्यातला असं चोरी करेल असं वाटत पण नाही. एवढं म्हणजे घरात सगळं वरतीच होतो आमचं, कधी घराला ह्या कपाडाला कुलूप पण नव्हतं, कुलप पण नाही, तुम्ही बघू शकता. एवढा विश्वास सगळ्यांवर ठेवला होता. शेवटी विश्वासाचा घात केला. माणसं म्हणतात ना, केसानं गळा कापते ती खरं आहे. मी माझ्या आईला वाचवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे इकडं, आणि इकडं माझं घर लुटायचं चालू आहे. म्हणजे लोकांना माणसापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे. मी माझं सगळं दानाला देऊन मी माझ्या आईला वाचवलं मित्रांनो, त्याचा काही विषय नाही. पण डॉक्टरने जे खर्च सांगितला ना मला, ते खर्च माझ्या डोक्याच्या ओव्हरलोड झाला. म्हणून मी डॉक्टरला म्हणलं मला साईड द्या, माझी परिस्थिती एवढी नाही आहे की मी करू शकतोय. कारण सगळं मी माझ्या आता बुलेट आहे, बुलेट सुद्धा मी विकून टाकणार आहे एक 4-5 दिवसात बघा तुम्ही. कारण का आईला गोळ्या औषधाला ते पैसे कमी पडतात. जशी परिस्थिती येईल तशी राहायला लागते मित्रांनो, परिस्थितीला सामोरं जायला लागते. आणि मी असं आईला मोकळं सोडू शकत नाही. कारण का एवढा दिवस झालं मी नाही का आईला असं मरणाऱ्या दारात ना माघारी आणलंय. सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की संपला विषय, तुम्ही आता सोडून द्या विषय. पण नाही, मी हार मानली नाही. मला माझ्या कर्मांवर विश्वास होता. त्यामुळे माझी आई परत माझ्या दारात आली. माझ्या दारात म्हणजे तिच्याच दारात आली. तर विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की माझी आई लवकर तिच्या पायावर चालाव. आणि आई येडामाईला तर मी बोललोयच की माझी आई ज्यावेळेस स्वतःच्या पायावर चालेल, चांगली फिरेल, त्यावेळेस मी पंढरपूरमधून डायरेक्ट येडामाळ्यापर्यंत मी दंडवत घेत येणार आहे. पंढरपूरमधून पायवारी.
फक्त माझ्या आईने ठेवू द्या आणि जी कोणी माझ्या गळ्यातलं माझ्या बायकोच्या कष्टानं केलेलं आहे गंठन ज्यांना कोणी चोरलंय तर त्यांना प्लीज गंठन महागारी आणून द्या. आम्ही तुमच्यावर कोणती कारवाई करत नाही, कोणती केस करत नाही, काही संबंध नाही. फक्त आम्हाला आमचं सोनं महागारी द्या, कारण का लय मेहनत करून घेतलेलं आहे.